प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते। आपल्या आचारातून, विचारातून, आपल्या वागणुकीतून, चरित्रातून आणि चारित्र्यातूनही परस्त्री माते समान असा संदेश देणारे थोर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मी विनम्र अभिवादन करतो। आपला मराठा एम्पायर फेसबुक परिवार, या मराठा एम्पायर परिवाराचे संस्थापक, अध्यक्षा, सर्व ॲडमिन टीम, सर्व मॉडरेटर्स टीम आणि या आजच्या ऑनलाईन लाईव्ह व्याख्यानाला जमलेले समस्त आपण सर्वजण बंधू आणि भगिनींनो, आपल्या या मराठा एम्पायर परिवाराला 61,000 सदस्य पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि त्या निमित्ताने आयोजित या आजच्या लाईव्ह व्याख्यानामध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। या लाईव्हमध्ये मी स्त्रियांना आरक्षण आणि रक्षण या एका महत्त्वाच्या विषयावर आपल्यासोबत संवाद साधणार आहे। खरं तर हा विषय सर्व स्त्रियांसोबतच सर्व पुरुषांनी देखील ऐकण्यासारखा आहे, त्या तेवढाच महत्त्वाचा आहे। इथं मी आपल्यासमोर काही आकडेवारी सांगणार आहे, काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे। म्हणून मला असं वाटतं की या व्याख्यानातून तुमचे काही विचार असतील, काही दृष्टिकोन असतील जे कुठंतरी थोडेफार चुकत असतील तर ते सुधारवायला, त्याला बरोबर करायला आपल्या सर्वांना मदत होईल। म्हणूनच आजचं हे व्याख्यान, हा लाईव्ह व्हिडिओ आपण सर्वजण शेवटपर्यंत पहा असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो। मूळ या व्याख्यानाच्या विषयाकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांनाच एक छोटासा, साधारण, अगदी सोपा प्रश्न विचारू इच्छितो। आपल्या सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करा। इथं काय आपण प्रत्यक्ष व्याख्यानासारखं समोरासमोर तर उत्तर नाही देऊ शकत, पण तरीही तुमच्या मनातल्या मनात या प्रश्नाबद्दल विचार नक्की करा की या प्रश्नाचं उत्तर काय असेल। तर हा अगदी साधा, सोपा, सरळ, आपल्या सर्वांच्या परिचयाचा असलेला एक सोपा प्रश्न विचारतो की आपण कोण आहोत। आपण म्हणजे तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण, आपण कोण आहोत? करा विचार। आता आपण कोण आहोत याचं उत्तर आपल्या मनात आलं असेल की आपण तर माणूस आहोत, किंवा आपण तर स्त्री आहोत, आपण पुरुष आहोत, किंवा त्याच्याही पलीकडे आपण तर हिंदू आहोत, मुस्लिम आहोत, शीख, ईसाई, बौद्ध, जैन वगैरे वगैरे वगैरे। हा तर आपला फेवरेट टॉपिक आहे। किंवा आपण शिवप्रेमी आहोत, आपण इतिहासप्रेमी आहोत, आपण शंभूप्रेमी आहोत। पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण कोण आहोत? जरा विचार करा, बुद्धीला चालना द्या। त्याच्याशी संबंधितच आजचा आपला विषय लपलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर मी अगदी एका वाक्यात तुम्हाला सांगतो की आपली ओळख जी आपण संपूर्ण जगभर, संपूर्ण विश्वात अभिमानाने सांगू शकतो, दिमाखाने मिरवू शकतो, ती म्हणजे आपण भारतीय आहोत। सर्वप्रथम आपण भारतीय आहोत। या भारताचे, या भारत देशाचे आपण नागरिक आहोत। इथल्या मातीमध्ये आपण जन्म घेतलाय। मित्रांनो, आज घडीला या जगामध्ये जवळपास अंदाजे 200 देश असतील आणि या तब्बल 200 देशांपैकी फक्त एकमेव असा देश आहे की ज्याला माता म्हणून ओळखलं जातं, तो आपला भारत देश, आपली भारत माता। उरलेल्या दुसऱ्या 199 देशांपैकी कोणत्याही देशाला माता, पिता, एवढंच काय भाऊ किंवा बहीण सुद्धा म्हटलं जात नाही। म्हणजेच आपण आपल्या या भारत मातेच्या संतान आहोत। ही आपली सर्वप्रथम आणि सर्वात मोठी ओळख आहे, जी आपण आज स्वतः कुठेतरी विसरत चालल्याचं मला वाटतं। मित्रांनो, आपल्या या भारत देशाच्या संस्कृतीच्या, इतिहासाच्या ज्या काही गोष्टी आपल्याला प्रचंड अभिमानाने जगभर सांगता येतात, त्यापैकी स्त्री दाक्षिण्य ही एक महत्त्वाची गोष्ट। स्त्री दाक्षिण्याची, स्त्रियांच्या सन्मानाची, स्त्रियांच्या आदराची एक उज्ज्वल परंपरा आपल्या देशाला लाभली। आपण महाभारत काळापासूनचे नुसते नाव जरी पाहिले तरी आपल्याला दिसून येईल की देवकी नंदन कृष्ण म्हणजेच देवकीचा मुलगा कृष्ण, गंगापुत्र भीष्म, राधेय कर्ण, कौंतेय अर्जुन, ते अगदी अलीकडच्या म्हणजे सातवाहन काळातील गौतमी पुत्र सातकर्णी यांच्यापर्यंत या सर्वच पराक्रमी पुरुषांनी त्यांच्या आईच्या नावाने जगाला आपली ओळख करून दिली। त्यांच्या नावापुढे आईचं नाव लावून त्यांनी जगभर त्यांचा पराक्रम गाजवला, पुरुषार्थ गाजवला। याच आपल्या भारत भूमीमध्ये एका स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी, एका स्त्रीच्या सन्मानाची, तिच्या इज्जतीची रक्षा करण्यासाठी रामायण आणि महाभारतासारखे घनघोर युद्ध लढले गेले। लाखो लोकांनी एका स्त्रीच्या सन्मानासाठी आपलं बलिदान दिलं। यानंतर एक सर्वात मोठं नाव येतं, ते म्हणजे तुमचे, आमचे, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत म्हणजे आपले
छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी रांझाच्या पाटलाचे तोडलेले हातपाय, त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सोबतचा तो दरबारातील प्रसंग, त्यांनी बेलवाडीच्या सावित्रीबाईला दिलेला न्याय, या सर्वच गोष्टींमधून स्त्रियांचा आदर करणारे, परस्त्री माते समान मानणारे शिवाजी महाराज आपल्याला दिसतात. महाराजांच्या या सद्गुणाबद्दल तर प्रत्यक्ष शत्रूने देखील महाराजांचं कौतुक केलेलं आपल्याला दिसतं. पण मित्रांनो, याच वेळी या आपल्या उज्ज्वल परंपरा असलेल्या देशात कुठेतरी स्त्रियांना कमी लेखण्याची, त्यांच्याविषयी दुजा भावाची भावना माणसांच्या मनात निर्माण झाली. ती भावना कशी निर्माण झाली ते सुद्धा आपण पाहूया. की अश्मयुगीन कालखंडाच्या शेवटी माणूस समूहाने गुहांमध्ये राहायला लागला. त्यावेळी त्या गुहांचं रक्षण करणे, समूहाचं रक्षण करणे किंवा जंगलात जाऊन शिकार करणे यासारख्या ज्या शारीरिक मेहनतीच्या, ताकदीच्या जबाबदाऱ्या होत्या त्या पुरुषांच्या खांद्यावर आल्या. आणि मग त्याच वेळी ती आणलेली शिकार शिजवणे, कंदमुळे शिजवणे किंवा साफसफाई करणे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या स्त्रियांच्या खांद्यावर आल्या. इथं एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, महत्वाची गोष्ट सांगतो की या गुहांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांच्या त्यांच्या निरीक्षणातून अशी एक गोष्ट लक्षात आली की जर एखाद्या झाडाचं बी जमिनीवर टाकलं, त्यावर जर पाणी पडलं तर तिथून नवीन झाड तयार होतं. त्या नवीन झाडाला पुन्हा पहिल्यासारखे पानं, फुलं, फळं वगैरे येतात. आणि मित्रांनो, अशा प्रकारे या स्त्रियांच्या रक्षणातूनच शेतीचा शोध लागल्याचं मानववंश शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजेच आज आपल्यावर उपकार करणारा, अखिल मानव जातीचं पोट भरणारा शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आपल्याला दिसतो. पण याच वेळी स्त्रियांना अशा प्रकारचे कुठेतरी घरगुती कामं केल्यामुळे घरापुरतच मर्यादित ठेवण्यात आलं. चूल आणि मूल इतकीच तिची मर्यादा ठरवण्यात आली, तेच तिचं कर्तव्य समजण्यात आलं. इथूनच एका पुरुषप्रधान संस्कृतीची सुरुवात झाली. स्त्रियांना कमी लेखण्याची सुरुवात झाली आणि पुरुषांना जास्त मान देण्याची सुरुवात झाली. कित्येक पुरुषांना त्यांच्या मनामध्ये स्त्रियांवरील मालकी हक्काची भावनाही निर्माण झाली. हो, इतकंच काय तर कित्येक ग्रंथांमधूनही पुरुषांनी स्त्रियांच्या समाजातील आचरणाबद्दल लिहून ठेवलं. त्यांनी समाजात कसं वागावं याबद्दल त्यांना नियम ठरवून दिले. त्याबद्दल जाचक अटी घातल्या गेल्या, बंधनं घातले गेले. आणि मग अशा या पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध, जी व्यवस्था स्त्रियांसाठी अन्यायी ठरत होती, त्याविरुद्ध मग कित्येक स्त्रियांनी बंड केलं, संघर्ष केला. प्राचीन काळातील गार्गी, मैत्रेयी यासारख्या क्रांतिकारक स्त्रियांपासून ते आज तागायत, आज या 21व्या शतकापर्यंत हा संघर्ष अव्याहतपणे चालूच आहे. मित्रांनो, जिजाऊ मासाहेबांना आपण सर्वजण शिवबा राजांची आई म्हणून, शिवबा राजांची गुरु म्हणून, त्यांना प्रेरणा देणारी, त्यांना स्वराज्याची प्रेरणा देणारी एक व्यक्ती या सर्व दृष्टिकोनातून आपण खूप छान ओळखतो. पण त्याच वेळी आपल्या या भारतातील मध्ययुगामध्ये परकीय अन्यायी व्यवस्थेविरुद्ध यशस्वीपणे बंड करणाऱ्या पहिल्या महिला क्रांतिकारक ही आपण जिजाऊ मासाहेबांची ओळख कधी करूनच घेतली नाही हो. महाराणी ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई यासारख्या स्त्रियांनी तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. त्या प्रत्यक्ष रणांगणामध्येही तलवार घेऊन उतरल्या. त्यांनी पुरुषांचंही यशस्वीपणे नेतृत्व करून दाखवलं. त्यानंतरच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या कित्येकांनी या समाजातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी लढा दिला. समाजाविरुद्ध, काही जुन्या चुकीच्या चालीरीतींविरुद्ध, रूढी परंपरांविरुद्ध त्यांनी लढा दिला. आणि त्याचाच काहीतरी फळ म्हणून आज आपल्याला काहीशी परिस्थिती थोडीफार समाजामध्ये सुधारलेली दिसते. पण मित्रांनो, एवढं असूनही, एवढ्या आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल परंपरा असूनही आज 21व्या शतकामध्ये याच भारतातील स्त्रियांना कुठेतरी आरक्षणाची गरज पडते, कुठेतरी रक्षणाची गरज पडते. त्यांच्यासाठी विशेष कायदे करावे लागतात. ही किती दुर्दैवाची गोष्ट, ही किती लाजिरवाणी गोष्ट. स्त्रियांसाठी संविधानामध्ये काय नियम आहेत, काय कायदे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. आपल्या संविधानामधील आर्टिकल नंबर 14 म्हणजेच समानतेचा अधिकार, आर्टिकल नंबर 15 म्हणजे जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा यावरून भेदभाव न करणे, आर्टिकल नंबर 16 म्हणजे सर्वांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये समान संधी, असे अधिकार स्त्रियांना देण्यात आले. यासोबतच फक्त स्त्रियांसाठी काही मूलभूत हक्कही आपल्या संविधानाने दिले, ज्याला लिगल राईट्स ऑफ वुमन्स असं म्हटलं गेलं. यामध्ये राईट टू इक्वल पेमेंट म्हणजे समान वेतनाचा हक्क स्त्रियांना देण्यात आला. राईट अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलेन्स म्हणजे घरगुती स्वरूपातील होणाऱ्या छळाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क. राईट अगेन्स्ट हॅरॅसमेंट ॲट वर्क म्हणजेच त्यांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या भेदभावाविरुद्ध, छळाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध, शारीरिक मानसिक अत्याचाराविरुद्ध त्यांना तक्रार देण्याचा सुद्धा हक्क देण्यात आला. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
हिंदू कोड बिल एक तयार केलं. यामध्ये त्यांनी काही जुने जे स्त्रीविषयक कायदे होते ते सुद्धा नव्याने समाविष्ट केले. यामध्ये इसवी सन 1826 सालचा सती प्रतिबंधक कायदा, 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा, 1874चा विवाहित महिला संपत्ती संरक्षक कायदा, 1926चा बालिका विवाह प्रतिबंधक कायदा, 1937चा महिला संपत्ती अधिकार कायदा यासारखे कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून भारतीय स्त्रियांसाठी लागू केले. या सर्व कायदे आपण नीट पाहिले तर आपल्याला समजेल की त्या महापुरुषांनी स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी किती विविध पद्धतीने, किती सर्व दृष्टिकोनातून कायद्यांची निर्मिती केली. आजही शासनाच्या विविध योजना जसे की महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या योजना शहरांमधून गावागावांमधून राबवल्या जातात. पण मित्रांनो, एवढं असूनही आजही स्त्रियांवरील अत्याचारात कुठेही कमतरता झाली नाही. त्यात नेहमी दिवसेंदिवस वाढ होतानाच आपल्याला दिसते. आज एकही दिवस असा जात नाही की ज्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये एखाद्या अन्यायाची, एखाद्या अत्याचाराची बातमी छापली जात नाही. निर्भया, कोपर्डी यासारख्या प्रकरणांनी अख्खा समाज हादरवून जातो. देशभर आंदोलनं केले जातात. पण नंतर पुन्हा काय? पुन्हा परिस्थिती जैसे थे. आपण एकदा निषेध व्यक्त करून मोकळा होतो, पण त्यानंतर पुढे काय? एका सर्वेक्षणानुसार 2001 ते 2017 या फक्त 17 वर्षांच्या कालखंडामध्ये फक्त महाराष्ट्रातीलच बलात्काराच्या घटनांमध्ये 49% वाढ झाली. फक्त 17 वर्षात 49%. कुठं चाललो आपण? यासोबतच स्त्री भ्रूण हत्येतही आपण कुठेच मागे नाही. आपण त्यामध्ये कुठंच कमी पडत नाही. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये एक लिंग गुणोत्तराचा रेशो म्हणजेच 1000 पुरुषांमागे फक्त आणि फक्त 940 स्त्रिया या भारतामध्ये आहेत. आपल्या वंशाला दिवा पाहिजे या भ्रामक कल्पनेसोबतच आज मुलींना सांभाळणं अवघड आहे. समाजामध्ये त्यांचं रक्षण करणं अवघड आहे. त्यांना नंतर हुंडा द्यावा लागतो. अशा कित्येक प्रथांमुळे, अशा कित्येक समजुतींमुळे या स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाणही आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसतं. यासोबतच घरगुती स्वरूपातही शारीरिक छळ आहेच, मानसिक छळ आहेच, हुंडाबळी आहेच. किती 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 होत चाललंय हे सगळं. आणि या अशा घटना काही फक्त ग्रामीण स्वरूपात किंवा अशिक्षित कुटुंबातच होतात असं मुळीच नाही, तर चांगल्या श्रीमंत कुटुंबातही, पांढरपेशा घरातही, चांगल्या शिकल्या सवरलेल्या लोकांमध्येही अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे अत्याचार आपल्याला दिसून येतात. काही महिने आधी सोशल मीडियावर #MeToo नावाची मोहीम राबवली गेली होती. या #MeToo मध्ये अगदी जगभरातून महिला व्यक्त झाल्या. कित्येक अत्याचार, कित्येक प्रकरण नव्याने उघडकीस आले. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या समाजाचं एक विदारक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की नेमके आपण कुठं जन्म घेतलाय, आपण कोणत्या मातीमध्ये जन्म घेतलाय आणि आज काय अवस्था झाली या भारत मातेची. मित्रांनो, हे सगळं कुठंतरी थांबवायचं असेल, कुठंतरी आपल्याला कमी करायचं असेल तर नवीन कायद्यांची आवश्यकता आहे. जे कायदे आहेत त्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. काही अशा गुन्ह्यांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची खूप जास्त आवश्यकता आहे. तत्काळ अंमलबजावणी व्हावी हा एक घटक खूप महत्त्वाचा ठरतो. यामध्ये कुठेही राजकारण नको, कुठेही जातीवाद नको. या तत्काळ अंमलबजावणी कशी होते किंवा त्याला विलंब कसा लागतो याबद्दल एक उपहासात्मक एक गोष्ट सांगितली जाते. मी थोडक्यात सांगतो की एक 80 वर्षांच्या आजीबाई कोर्टासमोर उभे राहून पेढे वाटत होत्या. एक 80 वर्षांची म्हातारी आजीबाई तिच्या थरथरत्या हाताने, थरथरत्या पायाने उभं राहून एका कोर्टासमोर उभं राहून पेढे वाटत होती. तसं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी त्या आजीबाईंना विचारलं की आजी, तुम्ही या वयामध्ये असं इथं उन्हात तानामध्ये उभं राहून का पेढे वाटताय? एवढा कशाचा तुम्हाला आनंद झाला? तसं त्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती 80 वर्षांची आजीबाई तिच्या थरथरत्या हाताने, थरथरत्या अगदी शरीराने आधार घेत म्हणाली की बाबा रे, मी जेव्हा 20 वर्षांची होते ना तेव्हा माझ्यावर अत्याचार झाला होता आणि त्या घटनेचा निकाल आज मी 80 वर्षांची असताना लागतोय, म्हणून हे पेढे वाटते मी. मित्रांनो, ही गोष्ट उपहासात्मक जरी असली तरी आज थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आज आपण खूप राजकारण करतो, खूप जास्त समाजकारण केलं जातं. पण त्याच वेळी मला वाटतं की महाराजांचाच आदर्श घेऊन अशा प्रकारच्या गुन्हेगाराच्या हातपाय तोडण्याची शिक्षा फक्त जास्त नाही, फक्त 6 महिने जरी प्रायोगिक तत्वांवर दिली तर नेमका काय बदल होतो पहा तरी. अशा प्रकारच्या हातपाय तोडण्याची शिक्षा 6 महिने प्रायोगिक तत्वावर द्या आणि तात्काळ अंमलबजावणी करा. नेमका काय बदल होतो बघा 6 महिन्यानंतर. जर 17व्या शतकामध्ये 350 वर्षांपूर्वी एक फक्त 16 वर्षांचा मुलगा एका बलात्काराच्या, एका व्याभिचाराच्या गुन्ह्यासाठी हातपाय तोडण्याची कठोर शिक्षा देत असेल, जर आपल्या तत्वांसाठी, आपल्या मूल्यांसाठी, आपल्या आया बहिणीच्या रक्षणासाठी जर अशा प्रकारची कठोर शिक्षा तो फक्त एक 16 वर्षाचा मुलगा देत असेल,
तर आज आपण का नाही? आपण कुठं कमी पडतो? मी कधीच राजकारण करत नाही, मी कधीच कोणताही पक्ष, कोणताही सरकार याच्याबद्दल बोलत नाही, याच्याबद्दल लिहित नाही. पण मला असं वाटतं की जर नोटबंदी सारखा, जर लॉकडाऊन सारखा एवढा मोठा निर्णय संविधानाच्या नियमानुसार अख्ख्या देशभर फक्त एका रात्रीत लागू करता येऊ शकतो, तर मग आपल्या स्त्रियांसाठी, आपल्या आया बहिणींसाठी एखादा सर्वसमावेशक कायदा करायला नेमकी अडचण ती काय? असा प्रश्न माझ्यासोबतच कित्येकांना पडणं स्वाभाविक आहे. इथं या लाईव्हच्या माध्यमातून मी सर्व स्त्रियांना सुद्धा सांगू इच्छितो की तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ समाजामध्ये 21व्या शतकामध्ये आणि अशा या पद्धतीने जर त्यावेळेस द्रौपदीच्या मदतीला श्रीकृष्ण धावून आला असेल, तर आज तरी हा श्रीकृष्ण बिचारा कोणाकोणाच्या मदतीला धावून जाणार? तर मुलींनो, आज या समाजामध्ये, या भारतामध्ये, या देशामध्ये राहताना तुम्ही स्वतःसाठी कृष्ण झालंच पाहिजे. कारण आजची ही समाजाची विदारक परिस्थिती पाहता तो बिचारा कृष्ण तरी कोणाकोणाच्या मदतीला येईल आणि तो त्याला अवतार घ्यावासा तरी वाटेल का, असा प्रश्न पडतो. यासोबतच आज कित्येक घटना राजरोसपणे आपल्याला आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. या घटनांची सुरुवात खूप छोटीशी असते, त्याच वेळी तुम्ही सर्वजण विरोध करायला शिका. एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून या 21व्या शतकात तुम्ही स्वतःला खंबीरपणे घडवणं खूप आवश्यक आहे. ज्या स्त्री सुलभ गोष्टी आहेत, मेहंदी, ब्युटी पार्लर, दागदागिने, यासोबतच तुम्ही या सेल्फ डिफेन्स नक्की शिकलाच पाहिजे, स्वतःला तुम्ही नक्की घडवलंच पाहिजे. आता इथपर्यंत बोलून झाल्यावर एक सर्वात महत्वाची गोष्ट उरते. कोणत्याही व्याख्यानामध्ये ही सर्वात महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे आपली जबाबदारी काय, आपली वैयक्तिक भूमिका काय. आपली जबाबदारी, आपण हे जे बोलतोय, हे जे मुलींविषयी किंवा स्त्रियांविषयी जे आहे ते की सर्व स्त्रियांचा आदर करणे, सर्व स्त्रियांना सन्मान देणे वगैरे वगैरे, हे एक तत्वज्ञान म्हणून एका लिमिटपर्यंत, एका मर्यादेपर्यंत सर्वांना मंजूर असतं, सर्वांना पटतही असतं. यावर चर्चा करायला खूप छान वाटतं, इथं मला बोलायला छान वाटतं, आपल्या सर्वांना ऐकायला छान वाटतंय. पण मित्रांनो, जोपर्यंत आपण आपले स्वतः विचार बदलत नाही आणि बदललेल्या विचारांप्रमाणे आपण वागत नाही, तोपर्यंत मला वाटतं काहीच फरक पडणार नाही. आपण कितीही इथं समानतेच्या गप्पा मारल्या, कितीही नवीन कायदे आणले, तरी जोपर्यंत आपण स्वतः बदलत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. अगदी जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण गणपती बसवतो, त्याचप्रमाणे आपण नवरात्रात देवी सुद्धा बसवतो. हे सांगायचा उद्देश आहे की आपण हे दोन्ही उत्सव तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच भक्तिभावाने साजरे करतो. जर आपल्या सण परंपरांमध्ये, आपल्या भक्तिभावामध्ये, आपल्या देवदेवतांमध्ये सुद्धा समानता असेल, तर आज पृथ्वीवरील मानव जातीमध्ये, स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करणारे आपण कोण? जिजाऊ मासाहेबांसारखी एक क्रांतिकारक माता आपण पुन्हा घडवू शकत नाही आणि म्हणूनच आजवर दुसरे शिवबाराजे जन्माला आले नाही, ते वास्तव आहे. आज आपल्याही कळत नकळत कित्येक चुका प्रत्येकाकडून घडत जातात आणि त्यातूनच ही विषमतेची दरी वाढायला मदत होते. आज टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडिया, वेब सिरीज यासारख्या माध्यमातून कित्येक दृश्य सर्रास दाखवले जातात. त्यातून प्रत्येकाच्या मनावर नकळतपणे तसे संस्कार व्हायला मदत होतेच. आज कित्येक जणांचं असंही म्हणणं असतं की मुलींनी कमी कपडे घालणे, चुकीचे वेशभूषा करणे, अति मेकअप करणे, यामुळे त्यांच्यावरील अत्याचाराचं प्रमाण वाढतं. ही गोष्ट साफ चुकीची आहे. त्या मुलींच्या कपड्यांकडे एक बोट दाखवत असताना उरले 4 बोट आपल्याकडे असतात, हे मात्र सोयीस्कररित्या इथे विसरलं जातं. मित्रांनो, हे असं म्हणायच्या आधी, असं मत व्यक्त करायच्या आधी आपल्याला शिवचरित्रातील तो कल्याणच्या सुभेदाराचा प्रसंग, त्या सुनेचा तो प्रसंग नक्कीच आठवला पाहिजे. मी आपल्याला थोडक्यात सांगतो की नेमकं घडलं काय होतं. त्यावेळेस महाराज राजगडावर होते. महाराज राजगडावर असताना कल्याण, भिवंडी या कोकणातील भागांनी, या भागातील गुप्तहेरांनी राजगडावर बातमी आणली की कल्याणचा आदिलशाही सुभेदार मुल्ला अहमद हा सर्व खजिना गोळा करून विजापूरच्या दिशेने पाठवणार आहे. त्या गुप्तहेरांनी अगदी इत्थंभूत माहिती आणली होती की तो खजिना किती आहे, खजिना कधी पाठवणार आहे, त्या खजिनासोबत कोण कोण लोक आहे, तो खजिना कोणत्या मार्गाने पाठवणार आहे. अगदी इतक्या इत्थंभूत माहितीनंतर छत्रपतींनी या गुप्तहेरांच्या मदतीने एक योजना आखली. अगदी क्षणाक्षणाचं त्यांनी नियोजन केलं, प्रत्येक मावळ्याला त्याची कामगिरी आखून दिली आणि मग महाराजांच्या नियोजनाप्रमाणे मावळ्यांनी खजिन्यावर एकदम झडपच घातली. हो, अगदी क्षणभरात पाहता पाहता सर्व खजिना हस्तगत केला. त्या सर्व हशेबांना, त्या सुभेदाराला, त्याच्या पूर्ण परिवाराला अटक करण्यात आली. नंतर काही दिवसांनी महाराज कल्याणला आले. तिथं महाराजांसाठी खास दरबार भरवण्यात आला, एक खास सिंहासन उभं करण्यात आलं आणि हा महाराज सिंहासनास दिसत झाल्यानंतर हा सर्व खजिना त्यांच्या पुढे पेश करण्यात आला. त्यामध्ये अगणित किमतीचे हिरे, माणकं, सोने, नाणे, पाचूक, कपडे, लत्ते वगैरे सगळा खजिना, एवढा मौल्यवान खजिना स्वराज्याच्या कामी आला म्हणून महाराजांना आनंद झाला.
त्याच वेळेस हे जे कैद केलेले लोक होते हे सर्व सैनिक तो त्या सुभेदाराचा परिवार त्यांना महाराजांसमोर आणण्यात आलं. मित्रांनो, त्याच वेळी या सुभेदाराच्या एक सून होती, ती तरुण स्त्री होती, तिला महाराजांपुढे दरबारात एक नजराणा म्हणून पेश करण्यात आलं. एका तरुण स्त्रीला महाराजांपुढे दरबारात नजराणा म्हणून पेश करण्यात येतं याचा अर्थ महाराजांनी तात्काळ ओळखला. तसे ते सिंहासनावर ताडकन उभे राहिले. 2 पावलं आस्ते कदम महाराज पुढे आले. त्यांनी एक वार त्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहिलं. ती अप्रतिम रूपवती होती, लावण्यवती होती. तिच्याकडे पाहून एका क्षणात कोणत्याही पुरुषाने तिच्यावर मोहित व्हावं असं तिचं सौंदर्य होतं. त्याच वेळेस महाराजांनी डोळे मिटले. क्षणभर त्यांच्या छातीवरील कवड्याच्या माळेवर महाराजांनी हात ठेवला आणि त्या एका क्षणामध्ये मिटलेल्या डोळ्यांनी महाराजांना सगळं आठवलं की गेल्या शेकडो वर्षांपासून आपल्या या मातीतल्या आया बहिणींवर, लेकी बाळींवर या परकीयांनी किती अत्याचार केले. त्या सर्व करून किंकाळ्या महाराजांच्या मनात ऐकू लागल्या. त्याच वेळेस त्या मिटलेल्या डोळ्यांनी महाराजांना त्यांच्या मातोश्री जिजाऊ मासाहेबांची आठवण झाली. तसे महाराजांनी डोळे उघडले. एक वार पुन्हा त्या सुनेकडे पाहिलं आणि नंतर मावळ्यांकडे पाहून महाराज म्हणाले की मावळ्यांनो, ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या मातोश्रींचा सन्मान करता, ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या मातोश्रींच्या ज्या इतमामात आमच्या मातोश्रींना वागवतात, त्याच सन्मानाने, त्याच इतमामात या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा तिचा सत्कार करून तिला परत पाठवा. आणि पाहतात तर काय, त्या सुभेदाराच्या सुनेच्या तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की आपण हे काय पाहतोय. तिचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता की आपण हे काय ऐकतोय. कारण आजवरच्या हजारो वर्षांच्या इतिहासात असं कधी झालंच नव्हतं की दरबारात आलेल्या एखाद्या स्त्रीला एक राजा स्वतःच्या आई इतका मोठा दर्जा देऊन तिचे सन्मानाने तिचे परत पाठवणं करतो, असं कधी घडलंच नव्हतं. तिला वाटलं कोण हा युगप्रवर्तक राजा, कोण हा युगपुरुष राजा. आणि मग तिने महाराजांना मनोमन धन्यवाद दिले, महाराजांना पूर्णिसात केला आणि ती निघून गेली. मित्रांनो, ही गोष्ट इथंच संपत नाही. आपण एक कल्पना केली की ज्या वेळेस महाराजांची हे वागणं ज्यावेळेस राजगडावर जिजाऊ मासाहेबांना समजलं असेल, तेव्हा ती माऊली त्या जिजाऊ मासाहेब किती भरून पावले असतील. स्वतःच्या लेकराचं त्यांना किती कौतुक वाटलं असेल. या शिवबाराजांच्या रणांगणावरील इतर पराक्रमापेक्षा, इतर राजकारणापेक्षा, लढायांमधील शौर्यापेक्षा या एका वैचारिक कृतीची जर मासाहेबांना जास्त अभिमान वाटला असेल तर या काहीच नवल नाही. आणि मासाहेब तरी कोण? त्या लखुजीराजे जाधवरावांच्या मुलगी, ज्या लखुजी राजांनी त्यांना मुलगी झाली म्हणून, त्यांच्या घरी कन्यारत्न आलं म्हणून, त्यांच्या घरी जिजाऊंचा जन्म झाला म्हणून अख्ख्या सिंदखेड राजा गावामध्ये हत्तीवरून साखर वाटली. अशा त्या महान पित्याची मुलगी म्हणजे जिजाऊ मासाहेब आणि त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आज त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात, त्याच जिजाऊंच्या आणि त्याच लखुजी राजांच्या महाराष्ट्रात काय दिसतं की शाळा कॉलेजमध्ये कट्ट्यावर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढली जाते, त्यांची मजा घेतली जाते, त्यांना त्रास दिला जातो. इथं मी सर्वांनाच बोलत नाही, मी सर्व मुलांना बोलत नाहीये, मी सरसकट सर्वांना दोष मी मुळीच देणार नाही. पण मित्रांनो, मला एक गोष्ट इथं नक्की सांगावी वाटते की जर अशा प्रकारे शाळा कॉलेजच्या कट्ट्यावर बसून किंवा रस्त्यांवर गाड्या फिरवून तुम्ही मुलींना त्रास देत असाल, तुमच्यामुळे, तुमच्या वागणुकीमुळे जर त्यांना त्रास होत असेल तर यासारखा आपला नामर्दपणा दुसरा नाही. माझ्या परखडपणे बोलण्याचा कित्येकांना राग आला असेल, कित्येक माझे जवळचे मित्रही असतील त्यांना राग आला असेल तर नक्की येऊ द्या. मित्रांनो, तुम्हाला राग नक्की येऊ द्या आणि तुमच्या या आलेल्या रागातूनच तुमचं वागणं सुधारा. जर आपल्या चुकीच्या वागण्यामुळे, आपल्या मूर्खपणामुळे कुणाच्या आईला, कुणाच्या बहिणीला, कुणाच्या मुलीला या समाजामध्ये सुरक्षित वाटत नसेल तर आपली लायकी नाहीये या महाराष्ट्राच्या, या शिवरायांच्या मातीमध्ये जन्म घ्यायची. मित्रांनो, इथपर्यंत आजचा हा विषय मांडून झाला. इथपर्यंत तर मला वाटतं की नाण्याची एक बाजू मांडून झाली. तर याच विषयाला धरून एक नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आज वाढत चालली आणि मला त्यावर सुद्धा बोलणं इथं महत्वाचं वाटतं. आज कित्येक मुलींना ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे त्या शिक्षण घेऊ शकतात, ज्या सावित्रीबाईंमुळे त्या आज मोठ्या होऊ शकतात, नाव कमवू शकतात, त्या सावित्रीबाईंबद्दल काहीच माहिती नसतं. अहो, ती टीव्हीवरची सावित्री ज्योती मालिका, तिला TRP भेटत नाही, म्हणजेच ती मालिका कोणी पाहत नाही म्हणून बंद पडते. आणि त्याच वेळी मात्र घराघरातून त्या फडतूस मालिका स्त्रिया आनंदाने पाहतात. त्या मालिका 4-4 वर्ष चालतात. काय म्हणावं याला? तर आपण आज नेमक्या कुठल्या सांस्कृतिक पातळीवर उभे आहोत? आपली स्वतःविषयीची जाणीव किती प्रगल्भ आहे याचा नव्याने विचार करण्याची कुठेतरी गरज भासते. स्त्रियांसाठी असलेल्या कायद्यांचा सुद्धा कित्येक वेळेस गैरवापर केला जातो. फेमिनिझमचा चुकीचा अर्थ घेणे किंवा चित्रविचित्र पद्धतीचे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून त्याला मॉडेलिंगचं नाव देणे, त्याला फॅशनिंग म्हणणे, यालाच आज आपण स्त्री पुरुष समानता म्हणायचं का? यालाच आज वुमन एम्पॉवरमेंट म्हणणार आहोत का? जर या स्त्री पुरुषांच्या प्रश्नाकडे आपण अशा दृष्टीने पाहणार आहोत, जर अशा दृष्टिकोनातून जर त्याला उत्तर देणार असलो तर भविष्यात मात्र याच्या नक्कीच वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील.
आज तर मी नेहमी पाहतो सोशल मीडियावर की रावणाचं समर्थन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली. काय तर म्हणे त्या रावणाने सीतेला मात्र पळवलं पण तिला स्पर्शही केला नाही म्हणून तो रावण महान. अहो या महाभारतातल्या कर्णाला समर्थन देता देता हे लोक एक दिवस दुर्योधन दुःशासनालाही महान राज्यकर्ते म्हणतील की अशी पुसटची शंका यायला लागते. यावरून दोन गोष्टी मात्र खूप मोठ्या खूप चांगल्या स्पष्ट होतात. पहिली म्हणजे आपली सांस्कृतिक पातळी काय, आपली वैचारिक पातळी काय, आपण कुठल्या वैचारिक पातळीवर आहोत, आपले विचार कसे आणि आपण किती बाल्यावस्थेत आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला काहीही माहिती नसताना कोणीतरी येतं दोन शब्द सांगतं, तो काय सांगतो त्याबद्दलही आपल्याला माहिती नसतं आणि आपण आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो. मित्रांनो, आज ज्याप्रमाणे मी हे बोललो ही नाण्याची दुसरी बाजू की या कायद्यांचा या हक्कांचा कित्येक स्त्रियांकडून गैरवापर होताना दिसतो. या कायद्यांच्या आडून या हक्काच्या मागून कित्येक पुरुषांवर खोटे आरोप केले जातात, त्यांना बदनामीच्या गर्तेत लोटलं जातं. इथं मी एक गोष्ट नक्की सांगेल की याचं उदाहरण म्हणून जर आपल्याला पाहायचं असेल तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी गाजलेल्या त्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयच्या प्रकरणावरून आपल्याला नक्की समजून येईल की समाजाने सहानुभूती दिल्याचा काही स्त्रियांकडून गैरवापर कसा केला जातो. पण मित्रांनो, ही जी दुसरी बाजू मी सांगितली, ही जी नाण्याची दुसरी बाजू म्हणून आता मी काही 2-4 मिनिट बोललो, ती बाजू खूप कमी प्रमाणात आहे. ती बाजू आज खूप छोटीशी आहे. आजही या स्त्रियांना आजही या दुसऱ्या बाजूला मानाचं स्थान नाहीये. त्यांना कुठेतरी सामाजिक कुंपण तोडण्याची गरज भासते. एक उदाहरण सांगतो मी की आपण नेहमी म्हणत असतो की शिवाजी महाराज 350 वर्षांपूर्वी त्यांचं निधन जरी झालं असतं, ते शारीरिक रूपाने जरी आपल्यामधून निघून गेले असले तरी आजही आपल्या मनामनात महाराज जिवंत आहेत. आपल्या मनामनामध्ये जिवंत असलेले महाराज आपण आपल्या वागणुकीमधून जगतो का, त्यांची शिकवणूक आपण जगतो का, आपण त्याप्रमाणे वागतो का, याप्रमाणे या गोष्टीवर प्रत्येकाने विचार करायची गरज आहे. आज कित्येक स्वयंघोषित मावळे, शिवकन्या, शिवभक्त रोज नवीन नवीन जन्माला येतात, पण त्या प्रत्येकाने स्वतःच्या नावापुढे स्वयंघोषितपणे एखादी पदवी लावण्याआधी, स्वतःला शिवभक्त म्हणण्याआधी, स्वतःला शिवकन्या म्हणण्याआधी आम्ही त्या महाराजांनी सांगितलेल्या विचारांवर चालतो का याचा विचार करणं गरजेचं आहे. कुठंतरी एखादी दुर्दैवी घटना घडून जाते, त्या घटनेचा आपल्याला खूप राग येतो, खूप संताप व्यक्त करतो, आपण जमलंच तर एखादी पोस्ट करतो, जमलंच तर एखादा 24 तासासाठी स्टेटस ठेवतो. तेवढ्या पुरतं आपल्या संवेदना दुखावल्या जातात, तेवढ्या पुरतं आपल्याला राग येतो, तेवढ्या पुरतं आपल्याला वाईट वाटतं. पण हे वाईट किती दिवस वाटत राहणार आपल्याला? आपल्या हातून काहीतरी चांगलं कधी होणार? आपण म्हणतो की शिवाजी महाराजांचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत, त्यांनी आमच्यासाठी हे केलं, त्यांनी आमच्यासाठी ते केलं, त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. पण महाराजांच्या या उपकारांची परतफेड आपल्याकडून आपण करणार का? हो, मला माहिती आहे की आपण इथून हजारो जन्म जरी घेतले तरी महाराजांच्या उपकाराची परतफेड आपल्याकडून होऊ शकत नाही, आपण ती करू शकत नाही. पण एक आपल्याकडून कुठेतरी नुसता छोटासा खारीचा वाटा म्हणून आपण महाराजांच्या विचारांवर चालू तरी शकतो, त्यात काहीच अवघड नाहीये. आजही कित्येक मुली सर्व घरकाम करून, घरचा स्वयंपाक करून, धुणी भांडी करून, अभ्यास करून परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास होतात. त्यांचं मला खूप जास्त कौतुक वाटतं, पण त्यांच्या या परीक्षेतील या कागदावरील मार्कांपेक्षा त्यांच्या नैतिक आयुष्यातील मार्क मला खूप जास्त महत्त्वाचे वाटतात. पण त्याच वेळी जर एखाद्या मुलीला आज असं वाटत असेल की मी जर मुलगा म्हणून जन्माला आले असते तर खूप छान झालं असतं, जर एखाद्या मुलीला असं वाटत असेल तर आज हा समाज एक स्त्री घडवायला कुठंतरी कमी पडला, आज समाज एक स्त्री घडवायला हरला असं मला वाटतं. मित्रांनो, इथं मी जे सांगतोय किंवा मी आतापर्यंत जे सांगितलं किंवा याच विषयावर जे बाकीचे लोकही सांगतात, लिहितात, त्याप्रमाणे वागायला खूप काही अवघड आहे का? किंवा त्याप्रमाणे वागायला आपल्याला खूप काही कष्ट घ्यावे लागतात का? नाही ना. किंवा खूप काही अभ्यास करावा लागतो का? नाही. पण मग आपण तसं वागत का नाही? आपण तसं वागत का नाही याचं सोपं उत्तर म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली जी ठराविक मानसिकता आहे, जी संकुचित विचारसरणी आहे, ती कुठेतरी चुकते. तिला कुठेतरी आपण बरोबर केलं पाहिजे ही भावनाच आपल्या मनात नाही, याची आपल्याला जाणीव होत नाहीये. आणि जोपर्यंत आपण या ठराविक विचारसरणीतून, या चुकीच्या दृष्टिकोनातून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत नेमकं काय चुकतं हे आपल्याला समजणार नाही. आणि जोपर्यंत हे काय चुकतं ते समजत नाही, तोपर्यंत आपण बरोबर वागणार नाही आणि तोपर्यंत समाजाची परिस्थिती सुधारणार नाही. आज आपल्या पुढे एखाद्या स्त्री जातीला रिप्रेझेंट कसं केलं जातं, मी छोटंसं उदाहरण सांगतो. टीव्हीवर एखादी बॉडी स्प्रेची, एखाद्या डेओची ॲडव्हर्टाईज दाखवली जाते आणि त्यामध्ये सर्रासपणे असं दाखवलं जातं की एखादा तरुण आहे, सिक्स पॅक वाला, आणि त्याने अंगावर बॉडी स्प्रे मारला आणि मुली त्याच्याकडे आकर्षित झाल्या. अहो एवढंच काय, तर साध्या पुरुषांच्या त्या चड्डी बाण्याच्या ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा स्त्रियांना दाखवावं लागतं. नेमकं कुठं चाललो आपण, नेमकं काय सांगायचं आपल्याला यातून? हे फक्त मी एक उदाहरण सांगितले, फक्त मी 1-2 उदाहरणं सांगितले, पण अशा प्रकारच्या हजारो शेकडो उदाहरणं आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतात.
आणि हेच उदाहरणं, ह्याच चुकीच्या गोष्टी आज घराघरांमधून लहान मुलांवर, लहान मुलींवर चुकीच्या संस्कार करत जातात. ते त्या मुलांना हेच खरं वाटायला लागतं आणि ते मोठ्यापणे या दृष्टिकोनातून जेव्हा जगाकडे पाहतात, या दृष्टिकोनातून जेव्हा मानवजातीकडे पाहतात, तेव्हा कुठेतरी समाजाचं खूप मोठं नुकसान होतं. ज्या वयात मुलांनी स्वतः काहीतरी शिकावं, स्वतःच्या आयुष्यातून, स्वतःच्या अनुभवातून काहीतरी शिकावं, आयुष्य घडवावं, ते त्यांचं वय येण्याच्या आधीच ते मुलं चुकीच्या मार्गावर भरकटले गेलेले असतात. तिथं मी एक खूप छान एक ओळ वाचली होती, ती आपल्याला सांगतो. त्या ओळीचा अर्थ जर कळला तर नक्की लक्षात ठेवा, मी सुद्धा सांगणारच आहे. तिथं लेखकाचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला तुमच्या मुलींचं रक्षण करायचं असेल, काय म्हणतो मी, लक्ष द्या, जर तुम्हाला तुमच्या मुलींचं रक्षण करायचं असेल तर त्याआधी तुम्हाला तुमच्या मुलांचं रक्षण करण्याची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सांगतो मी की जर तुम्हाला तुमच्या मुलींचं आज रक्षण करायचं असेल तर त्याआधी तुम्हाला तुमच्या मुलांचं रक्षण करण्याची आवश्यकता आहे. ते मी सांगतो की नेमकं म्हणायचं काय यापुढे, ते खूप मोठा अर्थ दडलेला आहे. जर मुलींचं रक्षण म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे, पण मुलांचं रक्षण, तर मुलांचं रक्षण या दृष्टिकोनातून तो लेखक म्हटला की मुलांना, तुमच्या मुलांना तुम्ही चुकीच्या मार्गावरून, चुकीच्या दृष्टिकोनातून परावृत्त करून त्यांना सन्मार्गावर चालायला लावणे, या पद्धतीने, या दृष्टिकोनातून मुलांचं रक्षण करण्याची आज आपल्या देशाला, आपल्या समाजाला आवश्यकता आहे. अहो, जिथं दोन पुरुषांच्या भांडणात एका स्त्रीवरून शिव्या दिल्या जातात, अशा समाजामध्ये तर अशा प्रकारच्या पुरुषांच्या रक्षणाची खूप जास्त आवश्यकता आहे असं मला वाटतं. मी या व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की हे व्याख्यान पाहून आपले काही विचार बदलतील, आपले काही तत्व नक्की बदलतील, आपले विचारसरणी बदलतील, आपल्याला आपल्या चुका लक्षात येतील. तर आज तेच वाक्य, तीच ओळ मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो. आणि आजच्या व्याख्यानातून म्हणा किंवा अशाच प्रकारच्या विषयातून जे लोक जनजागृती करत असतात, लोक लिहित असतात, लोक बोलत असतात, तर यातून आपण काहीतरी बोध घेऊन उद्याचा एक परिवर्तनवादी समाज घडवायला प्रत्येक जण इथं अग्रेसर असलं पाहिजे, प्रत्येक जण इथं कटिबद्ध असले पाहिजे. मला एक इथं उदाहरण सांगावंसं वाटतं की आपल्या या समाजातील मुलींची एक जाणीव कुठपर्यंत आहे, मुलींची म्हणा किंवा मुलांची म्हणा, तर एकंदर समाजाची. की एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या बॉलिवूड मधल्या हिरोईनचे किती पिक्चर आले, त्या हिरोईनचे किती गाणे हिट झाले, किंबहुना त्या हिरोईनचं कुठं अफेअर झालं, कुठं ब्रेकअप झालं, याची इत्थंभूत माहिती आपल्याला मिळते. पण त्याचवेळी जर हिमा दास नावाच्या मुलीने आपल्या देशासाठी किती मेडल जिंकले हे आत्ता या क्षणी किती जणांना सांगता येईल. अहो, त्या बिचारा हिमा दासला ती लहान असताना तिला शर्यतीमध्ये पळण्यासाठी तिच्या पायात घालायला बूट उपलब्ध नव्हते, आणि तीच हिमा दास आज जगप्रसिद्ध बूट कंपनी ॲडिदासची ब्रँड अँबॅसेडर आहे. ज्या पोरीला लहानपणी पायात घालायला बूट नव्हते, ती पोरगी आज ॲडिदासची ब्रँड अँबॅसेडर होते. तिच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे. आणि आज जर काही जणांना वाटत असेल यार कोण ही हिमा दास, किंवा कुठेतरी तिचं नाव ऐकल्यासारखं वाटतं, नेमकी कोण, तर बाबांनो, धन्य आहात तुम्ही सगळे, धन्य आहे तुमची. आजच्या एकंदर विषयाबद्दल किंवा एकंदर या सामाजिक परिस्थितीबद्दल कित्येक जणांना खूप मोठं कार्य करावंसं वाटतं, कित्येक जणांना मनापासून काम करायची इच्छा असते, पण नेमकं काय करावं, नेमकं मी काय करावं हे त्यांना समजत नाही, उमजत नाही. किंवा माझ्या एकट्याकडून काय होणार, माझ्या एकट्याचं कोण कोण ऐकणार, मी एकटा काय काय करणार, अशा प्रकारच्या भावना मनात निर्माण होतात. तर अशा सर्वांना मी एक गोष्ट महत्त्वाची सांगू इच्छितो की तुम्ही काहीतरी कार्य करायचं, याचा अर्थ तुम्ही काहीतरी चळवळ उभी केली पाहिजे, कुठंतरी मोठी संघटना उभी केली पाहिजे असं मुळीच नाहीये. तुम्ही या परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या जगातील कोणतीही क्रांती पहा, कोणतेही परिवर्तन पहा, त्या परिवर्तनाची सुरुवात, त्या क्रांतीची सुरुवात फक्त एका व्यक्तीच्या विचारांनी झाली. तो एक विचार त्या व्यक्तीच्या मनात जन्माला आला, ती व्यक्तीला तो विचार पटला, ती व्यक्ती त्या विचाराप्रमाणे वागायला लागली, समाजाने त्या व्यक्तीचं वागणं पाहिलं, त्या समाजाला त्या व्यक्तीचं वागणं आवडायला लागलं, आणि बघता बघता संपूर्ण समाजाने त्या व्यक्तीचं अनुकरण केलं, त्या क्रांतिकारक विचाराचं अनुकरण केलं. या सामाजिक परिवर्तनाची सुरुवात झाली होती त्या एका व्यक्तीच्या मनात आलेल्या एका क्रांतिकारक विचारापासून. म्हणूनच मी म्हणतो की आपल्याला जी काही सामाजिक परिस्थिती सुधारावीशी वाटते, जे काही परिवर्तन व्हावंसं वाटतं, जी काही या जगभरात क्रांती व्हावीशी वाटते, त्याची सुरुवात सर्वप्रथम इथून झाली पाहिजे, स्वतःच्या मनातून. तुमच्या मनात एक क्रांतिकारक विचार आला पाहिजे, एक परिवर्तनवादी विचार आला पाहिजे. तुम्ही त्या विचाराप्रमाणे स्वतःहून तुमच्या आयुष्यात वागलं पाहिजे, तेव्हाच या जगभर काहीतरी परिस्थिती सुधारणार आहे. यामध्ये आपली प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी खूप मोठी. मित्रांनो, इथं या व्याख्यानात एक माझा मुद्दा तर नव्हता, पण बोलता बोलता मला एक ओळ आठवली. मला असं वाटतं की त्या दोन ओळीमध्ये आजच्या संपूर्ण विषयाबद्दल माहिती सामावलेली आहे.
आजचा संपूर्ण विषय त्या 2 ओळींमध्ये जरी मांडला तरी खूप खूप होईल असं मला वाटतं. मी त्या ओळी सांगतो, कदाचित आपणही खूप ठिकाणी वाचल्या असतील. त्यामध्ये असं लिहिलं, कोणी लिहिलं माहीत नाही, पण खूप छान लिहिलं की ज्यांना स्त्री आई म्हणून कळाली ते जिजाऊंचे शिवबा झाले, ज्यांना स्त्री बहीण म्हणून कळाली ते मुक्ताईंचे ज्ञानदेव झाले, ज्यांना स्त्री आई म्हणून कळाली ते जिजाऊंचे शिवबा झाले, ज्यांना स्त्री बहीण म्हणून कळाली ते मुक्ताईंचे ज्ञानदेव झाले, ज्यांना स्त्री पत्नी म्हणून कळाली ते सीतेचे राम झाले, आणि ज्यांना स्त्री मैत्रीण म्हणून कळाली ते राधेचे श्याम झाले. प्रत्येक पराक्रमी पुरुषामागे, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात, स्त्रीचा खंबीरपणे पाठिंबा असतोच. पण त्याच वेळी एका स्त्रीला समाजामध्ये यशस्वी होण्यासाठी, एका स्त्रीला आबाळापर्यंत झेप घेण्यासाठी जो पुरुष मदत करतो, जो पुरुष तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, त्या पुरुषालाच खरा पुरुषार्थ कळला, त्या पुरुषालाच खरी स्त्री कळली, असं मला या व्याख्यानातून आज इथं सांगायचंय. मित्रांनो, आजच्या व्याख्यानाशी संबंधित नसला तरीही अजून एक मुद्दा मला आवर्जून या व्यासपीठाच्या माध्यमातून, या मराठा लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. याच कोरोनारूपी महामारीने जगभर थैमान घातलं. त्यातल्या त्या भारतामध्ये आणि भारतातल्या भारतात आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप वाईट परिस्थिती आहे. रोज कित्येक लोक मरत आहेत. आपण सर्वांनी स्वतःची काळजी नक्की घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी नक्की घ्या. आणि आता नवीन लसीकरण सुरू होत आहे 18 ते 45 वयादरम्यान. तर प्रत्येकाने ज्यांना ज्यांना शक्य असेल त्या सर्वांनी लस घेण्याच्या आधी किमान एकदा तरी रक्तदान नक्की करा. ज्यांना ज्यांना कोरोना झालाय आणि ते कोरोनामधून बरे झाले त्या प्रत्येकाने किमान एकदा तरी तुमचा प्लाझ्मा नक्की दान करा. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांनी एक घोषणा दिली होती की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आज आपल्याला या कोरोना व्हायरस पासून, या कोरोनाच्या महामारीपासून आपल्या देशाला आजादीची गरज आहे. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला रक्त देणं आवश्यक आहे. तिथं रक्त सांडायचं नाहीये तर रक्त दान करायचंय. आज मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने रक्तदान करा आणि प्रत्येकाने तुमचा प्लाझ्मा नक्की दान करा, जेणेकरून लवकरात लवकर या भारताला कोरोनापासून सुद्धा स्वातंत्र्य मिळेल आणि भारत आपण पुन्हा एकदा खुल्या श्वास घेऊ, खुल्या मोकळ्या हवेत आपण श्वास घेऊ शकू. मित्रांनो, आजच्या एकंदर या लाईव्ह व्याख्यानाबद्दल जर तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, किंवा जर तुमच्याही मनात या विषयाबद्दल काही मुद्दे असतील, तुम्हाला काही विचार मांडायचे असतील, काही विचार सर्वांपर्यंत पोहोचवायचे असतील, तर या व्याख्यानाच्या माध्यमातून, या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमचे मुद्दे, तुमचे विचार जे कदाचित मी मांडायचं राहिला असेल, जे कदाचित तुमच्या मनात नव्याने आले असतील, ते सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचतील. मला आज इथं या मराठा एम्पायर फेसबुक पेजनी, अध्यक्षांनी, संस्थापकांनी, ॲडमिन आणि मॉडरेटर्स या सर्वांनी इथं बोलण्याची संधी दिली. मला बोलण्यासाठी या ऑनलाईन पद्धतीचं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. याबद्दल मी सर्व मराठा एम्पायर परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सर्वजण वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन इथं या व्याख्यानाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलेही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपला निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो की जे काही परिवर्तन आपल्याला समाजामध्ये घडवायचं, जी काही क्रांती आपल्याला समाजामध्ये घडवायची, त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करू आणि लवकरच एक परिवर्तनाचा सूर्योदय पाहू, असा दुर्दम्य आशावाद मी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करतो. आणि आजच्या लाईव्हमधून आपणा सर्वांचा हसतमुखाने निरोप घेतो. पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन लाईव्हच्या माध्यमातून. लवकरच भेटूयात. जय हिंद.